जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 4 जुलै इसवी सन 1650. अफझल खान एक अहंकारी घातक लष्करी धोका. अफझल खानाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे त्याचा अति आत्मविश्वास, अहंकार आणि आपल्या लष्करी ताकदीवर असलेली अंधश्रद्धा. त्याच्या घमेंडी वृत्तीचा प्रत्यय त्याच्या स्वतःच्या दिलेल्या विशेषणांतून आणि स्थापिलेल्या शिलालेखांतूनही स्पष्ट होतो. विजापूर जवळील एका गावाला त्याने स्वतःचेच नाव देत अफझलपूर असे नामकरण केले. शहापूर आणि अफझलपूर येथे सापडलेल्या शिलालेखांमध्ये तो स्वतःचा उल्लेख कातिल ई मुतमरिद्दान व काफिरान म्हणजेच बंडखोर आणि काफिरांची कत्तल करणारा आणि शिकनंदा ई बुतान म्हणजेच मूर्ती फोडणारा अशा थरकाप उडवणाऱ्या विशेषणांनी करतो. त्यांनी हिंदू मंदिरांचे विध्वंस केलेले असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे 4 जुलै 1650 रोजीच्या चौल येथील पोर्तुगीज पत्रव्यवहारात अफझल खानाला चौलचा मोकासा मिळाल्याचा आणि तेथील हिंदू मंदिरे पाडल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दुसरे म्हणजे शिवभारत, शिवकाव्य, 91 कलमी बखर या समकालीन साधनांमध्येही त्याने तुळजाभवानीच्या मंदिरावर आघात केल्याचा उल्लेख आहे. आणि तिसरे म्हणजे 1666 सालच्या महजरात विठोबा मंदिरास अफझल खानाची तसवीस लागली असे बडवे मंडळी नमूद करतात. पंढरपुराच्याही मंदिरांना त्याने उपद्रव दिला होता. ही सगळी ठोस साक्ष म्हणजे अफझल खानाच्या धार्मिक असहिष्णुतेची आणि मूळ हिंदवी स्वराज्याची अपरिहार्यता अधोरेखित करणारी उदाहरणे आहेत. 4 जुलै इसवी सन 1719. श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई राजधानीत दाखल. तब्बल 29 वर्षांच्या कैदेतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी महाराणी येसूबाई यांची दिल्लीला जाऊन मोठ्या अक्कल हुशारीने राजकारणात लढून सुटका केली. 4 जुलै 1719 रोजी त्यांचे सातारा येथे आगमन झाले. 29 वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मुघलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले. असं म्हणतात की एखादा महापराक्रमी योद्धा हा लाखात एक असतो, पण त्याची पत्नी नक्कीच 10 लाखात एक असते. तिचं हृदय कशाचं असतं हे तिलाच ठाऊक. येसूबाई स्वराज्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांचं वय होतं 60 वर्ष. जीवनात अनेक चढउतार पाहिलेल्या, गृहकलह तसेच राजकीय संघर्षात होरपळून निघालेल्या या मराठ्यांच्या दुर्दैवी महाराणी म्हणजे महाराणी येसूबाई. मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर करण्यात येसूबाईंची भूमिका सगळ्यात महत्वाची होती. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर येसूबाई तब्बल 29 वर्ष 8 महिने आणि 19 दिवस मुघलांच्या कैदेत होत्या. एकटेपणाने कशी काढली असतील त्यांनी एवढी वर्ष. माहेरावर फितुरीचा कलंक, पतीचे 40 दिवस अनन्वित अत्याचार करून दुर्दैवी हत्या आणि स्वतः सलग 30 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत. एवढे दुःख तर द्रौपदीच्या वाट्याला सुद्धा आले नाही. दुर्दैवाने हे आम्हाला कधी शिकवलेच नाही व कोणी सांगितले नाही की ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई साहेबांना माझे शतशः नमन. 4 जुलै इसवी सन 1729. स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे स्मरण दिन. सरखेल कान्होजी आंग्रे ऑगस्ट 1669 ते 4 जुलै 1729 असा त्यांचा कार्यकाळ. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे 18व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्या काळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले. 4 जुलै इसवी सन 1818. कंपनी विरोधात झुंजणारा योद्धा त्रिंबकजींची अटक. ईस्ट इंडिया कंपनी विरोधात सशस्त्र संघर्ष करणाऱ्या त्रिंबकजी डेंगळेंना 4 जुलै 1818 रोजी चांदोर येथे कॅप्टन स्वान्स्टन याने अटक केली. त्रिंबकजी हे दुसरे बाजीराव पेशवे यांचे निष्ठावान सहकारी होते. पेशव्यांच्या छुप्या मदतीने त्यांनी कंपनीच्या विरुद्ध भागात
विविध भागात सशस्त्र हालचाली केल्या. लंडन गॅसेटमधील अहवालानुसार त्र्यंबकजींचे सैन्य एकीकडे असताना ते स्वतः दुसऱ्या दिशेने कारवाया करत असत. यामुळे इंग्रज बेजार झाले होते. 23 एप्रिल 1817 रोजी फक्त 70 माणसे मारल्यानंतर कर्नल स्मिथ स्वतःशी पाठ ठोकतून घेतो. हे त्या काळच्या संघर्षाचे प्रमाण होते. ईस्ट इंडिया कंपनीने रायगड, सिंहगड आणि पुरंदरचा ताबा घेतला होता, पण पुढे पुन्हा ते किल्ले जिंकून घ्यावे लागले. त्र्यंबकजींच्या झगड्याला अटक झाली, पण स्वराज्याची प्रेरणा न थांबणारी ठरली.